4 ओव्हरची मॅच, 4 ओव्हरची. आजच्या दिवसातील शेवटची लढत आणि या स्पर्धेतील सेमीफायनल 1 आपण पाहतोय. पियुष 11 वर्सेस सुरभी 11. यावेळेस बिग हिट शुभमच्या बॅटमधनं, अभिषेकच्या बॅटमधनं दमदार हिट षटकार. दापलकावरती टोटल 7. कॅपवरती हल्ला चढवला. कॅपनं मागील मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. या स्पर्धेचा विचार केला अभिषेक अतिशय फॉर्म मध्ये. या सलामी जोडीवरती या मॅचची जिम्मेदारी असेल. खोलवा टप्प्याचा बॉल, अप्रतिम चेंडू. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू केला आहे. 3 धावा कंप्लीट. बघा अंतूसाठी सुवर्ण संधी आहे. 3 चेंडू 3 षटकार टोकले तर सुलतान खान यांच्याकडनं 2000चं पारितोषिक. 3 बॉल 3 षटकारासाठी 2000. चांगला चेंडू, डॉट बॉल. यावेळेस आणखीन एक चांगला डॉट बॉल. बॉल पडल्यानंतर वलन प्राप्त करतोय. बाहेरच्या दिशेनं लेग ब्रेकचा वापर केलाय. गोलंदाज कॅफ षटकारानंतर कमबॅक करतोय. चांगला चेंडू. एकच धाव आली या बॉल वरती. दापलकावरती टोटल 11. दुसरे षटक मार्गस्थावरती साहिल आला. सेफ पकडलाय का फिल्डर. हिमांशु शुअर फलंदाज बाद. तर देवा लगेच या पण मैदानाच्या आतमध्ये देवा. बघा आक्षेप आहे एका खेळाडूवरती.
बघा या खेळाडूवरती आक्षेप घेतलाय. चला देवा लगेच डिसिजन घ्यायचा, उशीर नको. चला देवा आपण डिसिजन लगेच घ्या, उशीर नको प्लीज. इथे बॉल उडवला, बिग हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. यावेळेस वाईड बॉलचा इशारा आला पंचांचा. वाईड +1. 2 धावा येतात. खराब पैकी 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. वाईड +2. वाईड +2 अशा 3 धावा येत आहेत. धावफलकावरती टोटल 20. यावेळेस फलंदाज बाद. नवीन फलंदाज विकास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यस, नो बॉल. चला पण सर नो +2 आहेत का? नो +2 आहेत ना? नो +2. यस. एकंदरीत 3 धावा. धावफलकावरती टोटल 23. यावेळेस उडवला बॉल समोरच्या दिशेनं. बॉलच बॅक ड्राईव्ह. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट, षटकार.
पुन्हा एकदा नो बॉल. येणारा चेंडू फ्री हिट असेल. अजून एक नो बॉल फेकलाय. अतिरिक्त हाईट या बॉल न प्राप्त केली आहे. पुन्हा एकदा नो बॉल. नो +6. विकासची झकास कामगिरी आपण पाहतोय. धापलकावरती टोटल 37 धावा. काय फलंदाजी होतीये. अप्रतिम बॅटिंग केली पीयूष इलेव्हन ना आतापर्यंत. विकास ना झकास कामगिरी करतोय आपल्या टीम साठी. यावेळी चांगला बॉल डॉट बॉल आलाय. बऱ्याच कालावधीनंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 37 ऑन अ बोर्ड. दुसरं षटक मार्गस्थावरती आहे. साहिल वरती या मॅच मध्ये सातत्याने आक्रमण चढवले गेलेत आणि खराब गोलंदाजी. या मॅच मध्ये त्यांना 3 नो चेंडू सुद्धा फेकलेत. अजून एक डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 37. आतापर्यंत या षटकामध्ये त्यांना 24 धावा खर्च केल्या. 2 फलंदाजांना बाद केलं. चला जास्त वेळ घेऊ नका. लगेचच फिल्डिंग सजवायची आहे. गोलंदाज आपण लगेचच प्राचारण करायचं. तिसऱ्या ओव्हर मध्ये जिम्मेदारी इथे सोपवली जाईल हिमांशू वरती. तिसऱ्या षटकामध्ये यावेळेस गोविंद आलाय. गोविंद वरती जिम्मेदारी सोपवली आहे. गोविंदाला स्ट्रायकर वरती आपण अभिषेकला पाहतोय. चांगला बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वलम प्राप्त करतोय. लेग ब्रेकचा वापर केला गोविंदने यावेळेस. यावेळेस रनअप मध्ये अडथळा. रिदम मध्ये चुकला. यावेळेस उडवलाय समोरच्या दिशेनं. अप्रतिम फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. गोविंद वरती हल्ला चढवला जातोय. धापलकावरती टोटल 43 धावा. अजून एक बिग हिट. अप्रतिम फटका. मनगडी ताकदीचा वापर. चेंडून केलाय हवाई सफर. लॉंग बिग वे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकाल. अतिशय सुरेख कॅमेरा वर्क. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पूर्णपणे चेंडू कव्हर केला जातोय. कॅमेरामॅन राजाला आपण बघू शकाल. यावेळेस बॅकफुटला गेले. बॅटची कडा घेतली. चेंडू थर्ड मॅनला ट्रॅव्हल करतोय. यावेळेस 2 धावा एकवटल्या जातात धापलकावरती. टोटल 51 धावा. 50 अप टोटल आपण पाहतोय. चांगली बॅटिंग होती मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे गोलंदाजांचा समाचार घेतला जातोय. अजून एक तडाखा. अभिषेकच्या बाळबंद दमदार हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अभिषेक काय खेळला आजच्या दिवसामध्ये. काय बॅटिंग त्यानं केली आहे.
एक हाती किल्ला प्रत्येकी मॅच मध्ये अभिषेकनं लढवलाय. खूप चांगली बॅटिंग केली आहे. अजून एक समोरच्या दिशेनं चपराक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार हिट षटकार. धावपलकावरती टोटल 63 63 धावा 21.00 सरासरीनं इथं धावा उभारल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना पीयूष 11 या टीमनं पहिलाच बॉल उडवलाय. बिगिट विकासनं टोकलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार हिट षटकार. यावेळेस चांगला चेंडू होता मात्र बाईच्या माध्यमातून एक धाव आली आहे. एका धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 70 या आकड्यावरती. 70 ऑन बोर्ड. आजच्या दिवसातील हायेस्ट टोटल सेमीफायनलच्या मॅच मध्ये आपण पाहतोय उभारलाय पीयूष 11 या टीमनं. नवीन फलंदाज आलोक. अभिषेक बाद झाला. यावेळी चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. कव्हर्स मध्ये हा चेंडू उडवलाय. एकच धाव आली आहे. एकापेक्षा जास्त नाहीये धापलकावरती. टोटल 71. अभिषेकचा विचार केला. अभिषेकनं खूप चांगली बॅटिंग केली. 9 चेंडू मध्ये 35 धावा कुठल्या. 5 षटकार त्यानं ठोकले. काय बॅटिंग त्याच्या माध्यमातून राहिली आहे. आडवा भागना लॉक केला. बिग हिट. अप्रतिम फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चांगला फटका समोरच्या दिशेनं लॉंग ऑनला जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार हिट चौकार. एका सत्राचा खेळ संपला. धापलकावरती टोटल 79 आणि जिंकण्यासाठी 80 म्हणजे 80 धावेची गरज आहे. सुरभी 11 या टीमला 80 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी.
तर बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये नरेंद्र दाखल झालाय. तर नॉन स्ट्राईक एंडला हिमांशू. नरेंद्रसाठी सुवर्ण संधी या स्पर्धेमध्ये. या मॅच मध्ये जर अर्धशतक ठोकलं तर सुलतान खान यांच्याकडनं 5,000चं इनाम. या मॅच मध्ये जर अर्धशतक ठोकलं तर तब्बल 5,000 इथे ऑन कॅश दिले जातील. सुरभी 11चे पॅकर पंकजी कापडे यांचं शुभ आगमन या पण व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. सुरभी 11चे पुरस्कर्ते पंकजी कापडे यांचं शुभ आगमन झालं या पण व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. रॉयल एंट्री अगदी थाटामध्ये आपण पाहतोय. सुरभी 11चे पॅकर्स पंकज कापडे यांना आपण पाहतोय ऑन स्क्रीन. या मॅच मध्ये जर अर्धशतक ठोकलं नरेंद्र यांनी तर सुलतान खान यांच्याकडनं 5,000 आवश्यकता देखील आहे टीमला. पहिला चेंडू सुरेख फेकला. अप्रतिम चेंडू. डॉट बॉल. राहुल आलाय पहिल्या ओव्हर मध्ये. चांगली कामगिरी केली आहे राहुलनं आजच्या दिवसामध्ये. यावेळेस अजून एक चांगला बॉल. डॉट बॉल. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेतील. तर याच दरम्यान डॅशिंग पर्सनॅलिटी आपण बघू शकाल पंकजी कापडे यांचं शुभ आगमन. आणि सुरभी 11चे पुरस्कर्ते सुद्धा आहेत. विकेटच्या मागे बॅक साइडला बॉल ट्रॅव्हल करतोय. अंतू आला बॉल वरती. बॉलची अडवणूक. एकच धाव आली या बॉल वरती. चांगला बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वलन प्राप्त करतोय. लेग ब्रेकचा वापर केलाय. चांगला चेंडू. डॉट बॉल आलाय. चांगला चेंडू. आता बघा अजून एक पारितोषिक वाढतंय. जर 50 टोकली तर पंकज कापडे यांच्याकडनं सुद्धा 5,000. म्हणजे जर अर्धशतक टोकलं तर 10,000चं पारितोषिक टोटल. नरेंद्र यांना 5,000 कॅश इथे दिली जाईल पंकज कापडे यांच्याकडनं. यावेळेस बिग हिट. अर्धा बाटना लॉक केला. दमदार फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अगर नरेंद्र इस मैच में अपना 50 रन मारते हैं तो उनको 5,000 रुपया इनाम मिलेगा. सुल्तान खान और पंकज कापड़े जो इस टीम के आयोजक प्रायोजक भी है. पहली गेंद पे 6 मारा है उन्होंने. अभी भी उन्हें 72 रन की जरूरत है. टॉप एज और काफी बढ़िया गेंदबाजी. बॉलर नाम का गौरव काफी बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. सुबह से ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. वो क्वार्टर फाइनल में भी उन्होंने बहुत बढ़िया गेंदबाजी की थी. राहुल और वो दोनों का कॉम्बिनेशन एक बढ़िया कॉम्बिनेशन था.
देखते हैं हिमांशु अपने टीम के लिए क्या करेंगे। अभी के 15 बोलना और बहुत ही बढ़िया ऑल द वे 6 रन्स। जिंगाला किती पाहिजे? 15 बॉल काय? नाही 65। अभी 20 फिर से लीडिंग एज लगा है और पंकज कापड़े की तरफ से। ओ माय गॉड, बिग हिट ऑल द वे, ह्यूज ह्यूज ह्यूज। नरू अपनी लय में आते हुए, एक बॉल है, 1 टू गो, 1 टू गो। अभी भी 12 गेंदों में 57 रन चाहिए। तकरीबन 30 रन एक ओवर में चाहिए, मतलब 12 गेंदों में 10 छक्के मारने हैं उन्हें। बारा चेंडू जिंकण्यासाठी 57 धावेची गरज। 12 चेंडू मध्ये 10 षटकार इथनं ठोकायचे आहेत। नरू भाऊ जोपर्यंत क्रीज वरती तोपर्यंत सर्व काही मुमकिन आहे। मॅच जिंकली तर 50 मारली तर बक्षीस भेटेल असं बोल, नाही तो बोल मला देव जसं घ्या, जर 50 मारून जिंकवली तर प्राइज भेटेल। यावेळेस चांगला चेंडू, डॉट बॉल। उडवला बॉल, विकेट समोरच्या दिशेने जाईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर। दमदार षटकार, अजूनही 9 षटकारांची गरज आहे। चेंडू शिल्लक आहे 10। अजून एक तडाखा, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार।
अजूनही 8 षटकारांची गरज आहे. धापलकावरती टोटल 35 9 चेंडू आणि आता 45 धाब्याची गरज आहे समोरच्या दिशेनं आणि इथे झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. आठ चेंडू 45 धाब्याची गरज. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका. एकच धाव या बॉल वरती आली आहे. 7 चेंडू आणि आता 44 धाब्याची गरज. 7 चेंडू 7 षटकार जरी टोकले तरी सामना जिंकता येणार नाहीये. चांगला चेंडू डॉट बॉल. सहा चेंडू जिंकण्यासाठी 44 धाब्याची गरज. येणाऱ्या 26 तारखेला आने वाले 26 तारीख को इसी ग्राउंड के ऊपर उल्लासनगर ऐप खेला जाएगा. जो कोई भी खेलने के लिए इंटरेस्टेड है वो अपना यहाँ पे आके एंट्री फीस देके अपना टीम यहाँ पे फिक्स कीजिए. पहिल्याच बॉल वरती षटकार डॉट बॉल. यावेळेस आणखीन एक डॉट बॉल. यावेळेस आणखीन एक डॉट बॉल. उडवला बॉल. विकेट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि सामना जिंकलाय पियुष इलेव्हन या टीमनं आणि या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. पियुष इलेव्हन या टीमनं अप्रतिम खेळ आजचा राहिला. मात्र हार्डलक सुरभी इलेव्हन खूप चांगला खेळ केला. मात्र महत्वाच्या मॅच मध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं. मॅन ऑफ द मॅच अभिषेक नो डाऊट, ज्यानं 9 चेंडू मध्ये 35 धावा कुठल्या आणि आपल्या टीमला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं. चला अभिषेक या पण मॅन ऑफ द मॅच. चला अभिषेक या मॅन ऑफ द मॅच चा हकदार. बघा विकासला इथे डेलिकेट केली जाते. चला विकास या आपण. अभिषेक हा सन्मान मात्र इथे डेलिकेट केला विकासला. विकासनं सुद्धा चांगली बॅटिंग या मॅच मध्ये केली आहे. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन त्याचा सन्मान आणि उद्या
आपण 4 वाजता रिपोर्टिंग करायचं पियुष 11. आणि आजचा दिवस